बीजेपीची ही दादागिरी। मला काय वाटतं बच्चू भाऊनी काय करायला पाहिजे? बच्चू भाऊनी आता सांगितलंय आम्ही इथनं उठणार नाही, आम्ही पण उठणार नाही। हे सरासर अन्याय आहे। पैसे भरलेले रीतसर परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही तुमच्या पॉवरचा, तुमची हुकुमतशाहीचा तुम्ही गैरवापर करतात। एक माणूसला तुम्ही रीतसर परवानगी देतात, पैसे घेऊन भरून घेतात, त्याच्यानंतर त्यांना सांगतात इथं सभा नाही घ्यायची। हे दिव्यांग गोरगरिबांचा तो माणूस आहे बच्चू कडू, तो काय राजकारणी माणूस आहे का? थोडी शरम यायला पाहिजे ते हुकुमशाहीला आणि पॉवरचा एवढा माज, एवढा गुरूर, एवढा घमंड की दिलेली परवानगी रद्द करतात। हा शरम यायला पाहिजे। हा अरे गोरगरिबांचा माणूस आहे तो, दिव्यांगांचा माणूस आहे, कमीत कमी एवढी ते माणुसकीच्या अनुषंगाने थोडी लाज द्यायला पाहिजे। तो राजकारण करत नाहीये, तो दिव्यांगांसाठी आणि वंचित समाजाच्या वंचित घटकासाठी काम करतो तो, आणि त्याला दिलेली परवानगी रद्द करण्यात येते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की बच्चू कडू पासून तुम्हाला धोका आहे का नाही? हम तुम्हारे साथ हैं। प्रश्न आहे ते म्हणजे देशाचे गृहमंत्री येत आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन करताय? कारण तुम्हालाच वाटतंय का की ते पण तुमच्यावर अन्याय करतायत? आवाहन नाही करायचंय, आम्हाला वाटतंय आमचा हक पाहिजे, आम्हाला आमचा हक पाहिजे, आम्हाला हक पाहिजे, आमचा हक पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय आम्हाला न्याय पाहिजे। लोकशाही आहे ना, देशामध्ये लोकशाही आहे। आम्हाला रितसर परवानगी दिली, अमरावती महानगरपालिकेने पैसे भरून घेतलेत, मग हे अचानक तुम्ही अमित शहाची सभा त्यांना कशी काय परवानगी देत आहे? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला कुणाचा आम्ही विरोध बोलत नाही, आम्हाला न्याय पाहिजे। रीतसर जे कानून दिलेलं आहे भारतीय संविधान अनुसार के कोणी खेळू शकतो नाही। आणि मॅडम हे जर नाही झालं, उद्याची सभा हे जर आम्हाला उद्याचा जर सभा आम्हाला नाही भेटली तर महाराष्ट्रातून 10 लाख दिव्यांग इथं येतील। हे नारे म्हणतो बोले 10 लाख दिव्यांग येतील, आम्ही पण सभा होऊ देणार नाही, आम्ही पण उठणार नाही। काय कराल जर प्रशासनाने नाही ऐकलं? हे बघा, एक गोष्ट सांगा तुम्ही, हा जो आपला भारत देश आहे तो हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? लोकशाही प्रमाणे ज्या माणसाला तुम्ही पैसे भरून परवानगी दिलेली आहे, रीतसर त्याला परवानगी मिळालेली आहे आणि त्या परवानगीला रद्द करून तुम्ही तुमची सभा घेण्याचा आयोजन करतात। म्हणजे याचा अर्थ म्हणजे सरळ अर्थ याचा असा असतो की तुम्ही बच्चू कडूला घाबरत आहे की बच्चू कडूची जर सभा इथं झाली तर अख्खी पाजी पलटी होईल, तरी हरकत नाहीये। आम्ही तशी पण पाजी पलटीच करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शिट्टी वाजवणार आणि या शिट्टीची गूंज दिल्लीपर्यंत हमखास जाणार। तुम्ही म्हणत आहे की बच्चू भाऊंना ते एक मिनिट बोला। तुम्ही म्हणत आहे बच्चू भाऊंना ते घाबरत आहे, पण घाबरत जर असते तर मग त्यांनी सभेचं आयोजन कसं काय केलं असतं? त्यांची हिंमत नाही, सभेचे आयोजन केल्यानंतर पैसे भरल्यानंतर तुम्ही ते रद्द करण्यासाठी लावतात, हे म्हणजे तुमची सभा नाही घ्यायची। प्रहारची सभा झाली नाही पाहिजे, हे त्यांचा हेतू आहे। जर सभा झाली ना अमरावतीमध्ये पूर्ण प्रहार, देशामध्ये प्रहार होईल। यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे। काय कितना दुरून आले ते? कुठून आले? आम्ही वाशिम जिल्हा आलो। वाशिम जिल्हा पाणी नाही पिले सकाळपासून, हे नाही याच्यासाठी आलेलो, यावर परमिशन प्रहार संघटनेला असताना यांनी रद्द केलं। हे यांचं चुकीचा अन्याय केला आमच्या प्रहारवर। आणि इथं प्रहार आमच्या बच्चू कडू जो आहे तो दिव्यांगांसाठी, गोरगरिबांसाठी, समाजाचा जो वंचित घटक असतो त्याच्यासाठी तो लढत असतो। तो काय राजकारणी माणूस नाहीये तो, पण त्याच्यासाठी त्याला राजकारण करावं लागतं की जेव्हा सत्ता हातात येते तर त्याप्रमाणे ते वंचितापर्यंत ते योजना आणि ते सगळे लाभ त्यांना मिळू शकतात, त्याच्यासाठी तो लढतो। आता आम्ही पुण्यातून आहे, व्हीलचेअर घेऊन आलेलो आहे आणि आमचे हे पुण्यातून आलेले आहे आणि मुंबईतून आलेले, अख्खा महाराष्ट्रातून दिव्यांग लोक आलेले। दिव्यांग आज एक दिव्यांग जेव्हा प्रवास करतो तर त्याला नॉर्मल माणसापेक्षा 4 पट त्याला त्रास होतो। एवढे सर्व एक मिनिट 4 पट त्रास सहन करावा लागतो आणि हा त्रास सहन करण्यासाठी तो दिव्यांग कशासाठी की फक्त बच्चू कडूसाठी, आणि बच्चू कडूचे जे विचार आहे ते विचारांसाठी तो बच्चू कडूच्यासाठी इथं आलेला आहे की या धर्तीवर जर आता सभा तुम्ही कॅन्सल पाऊस चालू होत आहे, कुठलाही नाही पाऊस असेल, पाऊस चालू झाला कोणी हलणार का? एक लक्षात घ्या, भाऊ इथे आतमध्ये भाऊ गेलेले, भाऊना सांगितलं
नाही ते त्यांच्यासाठी आमचं काय सहभाग आमचं देणं घेणं नाही. आम्हाला कानून परवानगी दिलेली आहे, आम्हाला कानून परवानगी द्या आणि आमचा हक आहे तो. आम्हाला कुठली सर असा विषय करा ना, आमच्या प्रहारनी जी व्यतिरिक्त आम्हाला काय पाहिजे नाहीये, आम्हाला फक्त आमचा न्याय पाहिजे. सर आम्ही परवानगीचे पैसे भरलेले आहे, हे बघा परवानगी दिलेली आहे. हे काय खोटं आहे काय? हे काय खोटं आहे काय? हे काय भारतीय संविधानानुसार दिलेलं आहे? हे आमच्याकडे पण पाठवलेलं आहे कार्यकर्त्यांकडून. तर